टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी पावसाच्या ज्या सरी आहेत त्या बरसताना पाहायला मिळत आहेत। सध्या पावसाच्या ज्या सरी आहेत त्या मोठ्या प्रमाणात कोसळताना पाहायला मिळत आहेत। आज दिवसभर पावसाचा जोर या ठिकाणी कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच गेल्या 2 दिवसांपासून पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा सकाळपासून या ठिकाणी पाऊस जो आहे तो सरींवरती या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 33 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। तर आज देखील हवामान खात्यानं किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा इशारा दिलेला आहे। तर हाच पावसाचा जोर पुढच्या 2 दिवसांमध्ये वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। तर आज सकाळपासूनच या ठिकाणी सरींवरती पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। जिल्ह्यातल्या सर्वच नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। सध्या गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर कमी आहे, त्यामुळे सर्वच नद्या या इशारा पातळीच्या खाली आहेत। मात्र सध्या जर बघितलं तर या ठिकाणी पावसाचा जोर हा सकाळपासून कमी होता, मात्र पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।